नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता उन्हाळा म्हटलं की उन्हाळ्यामध्ये फार अशी भूक लागत नाही, पण ताटामध्ये आपल्या आवडीचा मेनू असेल तर नक्कीच आपलं पोटभर जेवण होतं। तर पोटभरणीचं जेवण होण्यासाठी आपल्या ताटामध्ये काहीतरी तिखट झणझणीत असाच एक कोशिंबिरीचा प्रकार असेल तर खरंच जेवायला मजाच येते। तर त्यासाठी आज आपण बघणार आहोत गाजराचं कोशिंबीर। आता कोशिंबीर म्हटलं की दही डोळ्यासमोर येतं, तर आपल्याला दह्यापासून नाही तर आपल्याला तिळापासून आज कोशिंबीर बनवायची आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर आज आपण आता गाजराचं कोशिंबीर करणार आहोत। तर त्यासाठी इथे पहिल्यांदा मी गाजर स्वच्छ धुवून आणि त्याची साल काढून घेतली आहे। आता आपण ते व्यवस्थित असं बारीक कापून घेऊ। तर अशा पद्धतीने एकसारखं आपण गाजर व्यवस्थित असं कापून घ्यायचंय। कोशिंबीर बनवायला अतिशय सोपी आहे। तर आता इथे गाजराचे एकसारखे असे बारीक काप करून घेतलेले आहेत, इथे बघू शकता तुम्ही। आता यासाठी आपल्याला तीळ लागणार आहे, ती तीळ आपण थोडीशी भाजून घेऊ। तर आता इथे मी 1 वाटी तीळ घेतलेली आहे आणि ती व्यवस्थित अशी भाजून घेते। खूप जास्तही भाजायची नाहीये, फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत थोडीशी आपल्याला भाजायची। तर अशा पद्धतीने आपण तीळ व्यवस्थित अशी भाजून घ्यायची। अशी तडतड करायला लागली की आपण गॅस बंद करायचा आहे आणि तीळ थंड करून घ्यायची। आता इथे आपली तीळ व्यवस्थित अशी थंड झालेली आहे आणि मी एक इथे मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये ही तीळ घालून घ्यायची। त्यामध्ये 2 मी लसणाच्या पाकळ्या घालते आहे। लसणाची पात असेल तर लसणाच्या पाकळ्या घालायची काही आवश्यकता नाही, पातेने पण खूप छान असा फ्लेवर येतो, मस्त स्पायसी लागतं। त्यामुळे पात असेल तर लसणाच्या पाकळ्या घालू नका आणि पाकळ्या असेल तर मग पात स्किप करा। आता माझ्याकडे लसणाची पात होती पण फार कोवळी होती, म्हणून मी इथे लसणाच्या 2 पाकळ्या घालून घेतल्यात आणि त्यामध्ये आपण आता लाल तिखट घालून घेते मी। लाल तिखट तुमच्या आवडीने कमी जास्त प्रमाणात तुम्ही करू शकता। तर आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत। तर मिक्सरला खूप बारीक करायचं नाही आहे, अगदी जाडसर ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने मी तिळाचं मिश्रण जाडसर असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता आपण जे बारीक काप करून घेतलेले गाजर आहेत ते घ्यायचे, त्यामध्ये हे सगळं मिश्रण घालून घ्यायचं। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आणि 2 चमचे तेल घालून घ्यायचे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आणि अशा प्रकारे आपली गाजराची तीळ घालून कोशिंबीर तयार आहे। तर त्यावर अगदी मी म्हणाली होती तसं कोवळी लसणाची पात माझ्याकडे होती, म्हणून ती मी थोडीशी घालून घेते आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि किचन स्टोरीजचे जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। चलो बाय बाय, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।